त्यामुळे आपल्याला आपण फोन करून सुद्धा त्यांना मासिक सभेला उपस्थित राहा अशी विनंती करू शकतो। आणि आपल्या मासिक सभेमध्ये जे इतिवृत्त नोंदवही आहे, तुम्हाला सचिवाला तुमच्या पाणी वापर संस्थेला सर्व स्टेशनरी मिळालेली आहे का? सर्वप्रथम मला सांगा, नाहीतर मी हे स्टेशनरी दाखवेन तुम्हाला, तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर माझं काही सांगण्याला म्हणजे तेवढं काही महत्त्व म्हणजे तुमच्या डोक्याच्या वरून चाललं जाईल। तुम्हाला स्टेशनरी मिळालेली आहे का? पाणी वापर संस्थेला अत्यंत आवश्यक असणारी स्टेशनरी कमीत कमी म्हणजे 13-14 प्रकारचे लेखे असतात, ते लेखे तुम्हाला मिळाले आहेत का? आता याच्यानंतर तुम्हाला ते लेखे मिळतील। आमच्याकडे काय झालं, आम्ही धरण विभागामध्ये काम करतो। त्याच्या अगोदर मी मुंबई विद्यापीठामध्ये काम केलो, आता गोंडवाना विद्यापीठाकडे मागच्या वर्षीपासून मी काम करत आहोत। आणि तिथला जो कॉन्ट्रॅक्टर होता पाणी वापर संस्था स्थापन करण्यावाला, त्या कॉन्ट्रॅक्टरने संपूर्ण लेखे पाणी वापर संस्थेला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये नोंदणीचा बुकलेट आहे, हे अत्यंत आवश्यक असणारे म्हणजे आपल्याकडे पाणी वापर संस्थेकडे चांगल्या पद्धतीने ठेवण्याचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये नोंदणी बुकलेट आहे। नंतर आहे निवडणूक बुकलेट, नंतर तिसरं आहे हस्तांतरणाचा बुकलेट। हे तिन्ही बुकलेटमध्ये प्रत्येक पाणी वापर नोंदणी बुकलेट, अधिसूचना बुकलेट आहे, असे 4 प्रकारचे बुकलेट असतात। त्या अधिसूचना 3च्या बुकलेटमध्ये तुमचं जेवढे काही खातेदार म्हणजे तुमचा कमांड एरिया आहे, त्या कमांड एरियातले पूर्ण शेतकऱ्याचे नावं, गट नंबर, क्षेत्र हे त्याच्यामध्ये दिलेलं असते। त्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग आपल्याला हमी देते